व्हिडिओमध्ये. हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज आहे संडे आणि बघा मी नवीन ड्रेस घातलेला दिसतोय तुम्हाला. तर मी आज गेलेले डीमार्टला, थोडंफार सामान आणायचं होतं. गावाला जायचंय ना, त्याच्यामुळं मग गावाला ज्या ज्या नाहीत ना वस्तू त्या म्हटलं आता घेऊन जावं. दरवर्षीच थोडं थोडं नेत असतो आम्ही, त्यामुळं आता पण थोडं थोडं घेऊन जाणार आहे, कारण तिथं काहीच नाही एवढं सामान. भांडी वगैरे आहेत, बऱ्यापैकी आहेत, तरी पण थोडंफार म्हणजे तर लय जुनी भांडी येते वगैरे, काय काय बादल्या वगैरे ते लय जुनं आहे, खराब झालेली. तर गावाला गेल्यावर पण घेणार आहे भांडी. म्हणते मी, पातेली वगैरे लय काळी काळी झालेली, एकदम जुनी येते. ते पण चेंज करायचे आम्हाला. पण इकडून म्हटलं थोडंफार काय काय न्यायचंय ते इकडून पण घेऊन जावं, म्हणून डीमार्टला गेलेलो. तर सामान आणले काय काय ते तुम्हाला दाखवतेच. अगोदर आता मी चेंज करते, तुम्हाला सांगते असलं नेटचं ड्रेस अजिबात घेऊ नका. म्हणजे ना असं बाहेर कुठं आपण घालून जायचं म्हणलं ना, थोडं कशात अडकलं ना झालं त्याची वाट लागते. माझं आज तसंच झालं. डीमार्टचं ते रॅक असतं ना, त्याच्यामध्ये कसं काय अडकलं ते नेट फाटली. मला आता कसं तरीच वाटतंय. तो ड्रेस बघा ना पूर्ण वायात जातो. आता रेग्युलर यूजला मला काढावं लागेल किंवा ते तेवढा भाग कट करावा लागेल. त्यामुळं असं वाटतंय, दिसायला किती छान दिसतात ना नेटचं हे, पण त्याचा हा प्रॉब्लेम होतो. मग थोडं कशात अडकलं ना पूर्ण ते फाटतं किंवा जास्त फाटतं. आणि तसंच झालं आता माझं. ड्रेस माझा एवढा चांगला खालीच फाटलाय, म्हणजे खालचं टॉप एकदम लास्टला हे झालंय. बघूया, कट करावं लागेल ते. तर चला घरातला पसारा उरकते मी आणि नंतर दाखवेल मी काय काय आणलंय. जास्त घरातलं सामान काय आणलं नाही, कारण आम्ही किराणा भरला होता. तर गावालाच न्यायचं थोडंफार, आणि थोडं काय काय नव्हत्या ना वस्तू त्या आणल्या ती. तर नंतर मी दाखवते. आधी चेंज वगैरे करते आणि दिवाबत्ती वगैरे करून घेते, नंतर बोलते तुमच्याशी. तर इथे बघा थोडंफार आणलंय. एवढंच सामान ला 2000च्या वरती 2500 रुपये गेले असतील. तर इथे चिप्स आणले आराध्यानं, त्यानंतर ब्रश आणले मी आमच्यासाठी, जे मिक्स करायचं असतं ऑमलेट करताना. आराध्यानं खूप वेळा बघितलं की मी चमच्यानेच ते मिक्स करायचे, मग तिने ते मिक्सर असतं ना ते घेतलं आहे. त्यानंतर बीट, आपण हँडवॅक्स वगैरे करतो ते बीट संपलेलं ते आणलं आहे. माझी बीबी क्रीम मेन पॉईंट संपलेली, तर ती मी आणली आहे. त्यानंतर ज्यूस आणला आहे. इथे डव शॅम्पू आणला आहे. शॅम्पूच्या ऐवजी मी सामानामध्ये कंडिशनर भरलेला आणि घरी आल्यानंतर बघितलं तर आत्ता शॅम्पूच आणला व्यवस्थित बघून. त्यानंतर लोटसची सनस्क्रीन माझी आहे शिल्लक, पण ती फक्त 20 SPFच होती. आणि आता ऊन एवढं आहे ना की 50ची गरज आहे, त्याच्यामुळं गावाला गेल्यानंतर 50 यूज करण्यासाठी आणली. निशाचं पॅकेट आणले. यावेळेस लाल कलर हवा आहे मला खूप केसांना, त्यामुळं मग ते आणलेत. त्यानंतर मालकीसचे 2 बिस्किटचे आणलेत. मेन पॉईंट मला टी-शर्ट घ्यायचे होते योगासाठी, योगा स्टार्ट करायचा म्हणून 2 टी-शर्ट आणले. खूप शोधल्यानंतर जे 99 रुपयाला मिळतात ना त्याच्यामध्ये बरे पडतात. मग खूप शोधल्यानंतर मला 2 सापडले. त्यानंतर हे आहे आम्रखंड, जे आहे मिल्की मिस्टचं, एकावर एक फ्री असतं आणि खूप मस्त लागतं. इतर आम्रखंडापेक्षा आम्हाला सगळ्यांना हेच आवडतं, त्याच्यामुळं एकावर एक फ्री असतं. त्यामुळं मग 2 डबे आम्हाला लगेच संपतात, म्हणजे 2-3 दिवसातच संपतात, एवढं ते छान लागतं. मेन पॉईंट बिस्किट वगैरे आणले. आणि आराध्याने हा वाला ब्रश आणला आम्हाला गावी नेण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. मेन आम्हाला हे घ्यायचं होतं, बादली, त्याच्यानंतर टप आणि जे काय बाथरूममध्ये लागतात ना वस्तू त्या घ्यायच्या होत्या गावी नेण्यासाठी. हे सगळं आणलं आहे, बादली वगैरे. अजून पण बरंच सामान घ्यायचं आहे, पण जे डीमार्टमधून भेटतं स्वस्त किंवा कमी याच्यामध्ये ते आम्ही आणलेले. आणि टपाची बादलीची क्वालिटी एकदम छान आहे, मग वगैरे सगळं खूप छान आहे. जे गावाला न्यायचं आहे ते मी लगेच साईडला ठेवलं, कारण मग गोंधळ उडतो. आणि एवढं सामानाचं 2500 बिल झालं बघा, त्यामुळे डीमार्टला नको वाटतं. त्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच ब्लॉग घेतला मी, कारण संध्याकाळी एवढं काय दाखवण्यासारखं नव्हतंच. तर सुट्टी लागली बघा मुलांना, आणि खूप एवढं घरात पसारा करतात ना भयंकर. किती आपण व्यवस्थित ठेवला ना तरी त्यांचा पसारा हा परत काढणं चालूच असतं. तर आज मी परत घेतली साफसफाई करायला.
तर इकडे बघा जे चप्पल वगैरे स्टँड ठेवते ते पण मला व्यवस्थित ठेवायचं होतं, यांची खेळणी. आणि मेन पॉईंट आज बेड मी झाडणार होते. काय झालं आहे ना, बेडवर बघा ही वाली चादर जी यांना मिळाली होती दिवाळीला, चादर म्हणण्यापेक्षा बेडशीट आणि उशांचे कवर ते पॅक मिळतो तो, पण ही ना व्हाईट कलर असल्यामुळे एवढं खराब होतं ना की एक दिवसच यूज होतं फक्त. परत दुसऱ्या दिवशी यूज करायच्या लायकीचंच नाही राहत, कारण मुलं कसलं पण पाय आणतात आणि त्याच्यावर हे करतात. आणि व्हाईट कलर असल्यामुळे लगेच खराब होतं. आणि या बेडवर ते जास्त मला तर वाटतं मॅच नाही होत, तरी पण मी टाकलं होतं. म्हणजे 2-3 बेडशीट आहेत त्याच्यामुळे मग आलटून पलटून मी टाकत असते काहीतरी वेगळं, म्हणून हे पण टाकते. पण ते एका दिवसाच्या वर जास्त टिकतच नाही, काय माहिती काय. व्हाईट कलर पण आहे आणि खूप खराब होतं. त्यानंतर सगळा बेड मी झाडायला घेतला, म्हणजे डीप क्लीन करूयात आज. तर ही वाला कवर मला काढायचा होता धुण्यासाठी, कारण भरपूर खराब झालेला. आदिराजने एकदा त्याच्यावर ज्यूस पण सांडलेला आहे, त्यामुळे मग थोडासा काळपट डाग पडला आहे. बरेच दिवस मी म्हणत होते काढून आपण धुवूया, पण परत बसवा येईल की नाही ह्याचं टेन्शन असतं. खूप टाईट होता. आणि आतमध्ये बघू शकताय तुम्ही गादी आहे, आणि त्याला जे ब्लॅक कलरचं ते लावलं आहे ना, ते जर मी वरचा कवर काढला तर ते इकडं तिकडं पोरं हे करून टाकणार, हे मला कळालं. अगोदर मला माहीत नव्हतं की असं आहे, त्यामुळं मग मी काढत होते कवर धुण्यासाठी. पण हे बघितल्यानंतर मग मी म्हटलं नको काढायला, कारण उगाच काहीतरी वेगळंच होईल. म्हणजे मी काढायचे कवर, परत बसला वगैरे नाही तर मग हे मला म्हणतील तुला कुणी उचापत्या करायला लावलेल्या, तुला कुणी करायला लावलेलं. त्यामुळं मग मी परत काय केलं, परत कवर जो काढला होता तो परत कवर त्याला घातला. म्हटलं नकोच, त्यांना विचारल्याशिवाय नको काय करायला. आणि ते जर बोलले की काढून धुऊ परत आपण बसवूया, तर मग करता येईल म्हटलं. मग परत व्यवस्थित बसवला आणि मग चैन वगैरे लावली. तर म्हटलं नाही धुवत तर आपण थोडंसं त्याला साफ तरी करूया. तर आता साफ कशानं करायचं, आपल्याकडे कोणती मशीन नाही, काय नाही. मग मी घेतली एक काठी. आपण गावाकडं जसं करतो ना, काय म्हणतो गादी वगैरे, काठीनं कशी धोपटतो तशी पूर्ण ती धोपटून काढली. पण असं जरी मी केलं ना म्हणजे काठीनं हे करत होते ना, तरी पण एकदम बारीक बारीक धूळ याच्यातून निघत होती. बघू शकताय तुम्ही, दिसतच असेल थोडीफार तुम्हाला, जिथं जिथं मी फाटका मारायला ना तिथून अशी धूळ बाहेर पडत होती. म्हणजे एवढं ते त्याच्यामध्ये धूळ बसली आहे. गादी याच्यामुळे हाच प्रॉब्लेम होतो गादीमध्ये, अशी धूळ बारीक सारीक बसते ना, ती काढता येत नाही. आता मशीन वगैरे भरपूर काय काय निघालं आहे, पण ते काय आपल्याकडं नाही आहे सध्या तरी, आणि आपण घेऊ पण नाही शकत. तर हा प्रॉब्लेम आहे, कारण आपल्याकडे सोफा वगैरे बाकीचं काय नाही, फक्त एवढाच बेड आहे आणि त्याच्यावरच्या 2च गाद्या आहेत. त्यासाठी ते मशीन नाही घेऊ शकत. मग ही आयडिया केली मी, चांगलं काठीनं गादीला पूर्ण बडवून काढलं. म्हटलं जेवढी धूळ बाहेर पडेल तेवढी पडेल, आणि मग व्यवस्थित झाडून परत ठेवली. त्यानंतर परत खालची 1-2 गाद्या आहेत ना, बेड ओपन केल्यानंतर 2 गाद्या त्याच्यावरती म्हणजे बसतात. तर खालचीवाली खूप पातळ आहे आणि हलकी पण आहे, आणि वरचीवाली खूप जाड आहे, आणि खूप ताप होतो तिला उचलायला आणि बसवायला पण परत ताप होतो. तर बेडवर तुम्हाला आता घाण दाखवते मी किती आहे. बारीक बारीक एकदम धूळ असते, आणि जे पण ह्याच्यावर बसून काय काय खातात ना मुलं, ते पण सांडलेलं असतं. तर बघा अशीवाली घाण, जे की मी वरचं सगळं दररोज लादी पुसायच्या अगोदर सगळं वरचं जे फर्निचर म्हणजे हे आहे ना बेड, ते पुसून घेते. आणि आता इथं डिझाईन आहे ती पण तुम्हाला दाखवते, तिथं किती धूळ बसली आहे. मेन पॉईंट, आपण जेवढी बारीक डिझाईन घेऊ ना तेवढं जास्त आपल्याला ताप असतो, कारण त्या डिझाईन आपल्याला लवकर आणि व्यवस्थित साफ करायला येत नाही बेडची. तर अगोदर तर मी खालचं धूळ अगोदर साफ करून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर मग डिझाईन वगैरे त्याच्या साईडचं आहे ना ते साफ करणार आहे. आता ते साफ करायचं मला ना ब्रश, बारीक छोटा ब्रश घेतल्याशिवाय येतच नाही, आणि ब्रशनं पण एवढी व्यवस्थित काय साफ होत नाही, पण वरचे मी करते. तर हे बेडचं बघा मी फर्निचर झाडून घेते. बघू शकताय बारीक एकदम धूळ तुम्ही किती येते. म्हणजे हे सारखा बेड साफ करावाच लागतो, म्हणजे 8 दिवसातून एकदा तरी करावाच लागतो, तेव्हा एवढी घाण निघते. एवढी धूळ बघा बारीक बारीक, आणि काय काय पोरांनी सांडलं असेल ना ते वेगळंच. कधी कधी बेडच्या ह्याच्या खाली जाऊन बसतं ना ते. तर असं असतं, म्हणजे कुठून एवढी धूळ येते काही कळतच नाही. आपण म्हणतो ना सगळं पॅक तर असतं घर,
तरी पण कुठून येते काय माहिती, खिडकी दरवाजा सगळं काही बंद असतं, पण कुठून येतं काय जाणो. आणि फॅनवर एवढं बघा, 8 दिवसांना आपण जरी झाडा घेतला ना तरी फॅनवर भरपूर धूळ बसलेली असते. फॅनचं पण तसंच आहे. तर बेड झाडायच्या अगोदरच मी फॅन झाडून घेतलेला. तर बघू शकता आता ही डिझाईन जी आहे ना मधली, ती किती धुरळा बसला आहे त्याच्यावरती. तर आता हे स्वच्छ कशानं करायचं, मला टेन्शनच येतं दरवेळेस. कारण बघा ब्रशनं पण व्यवस्थित साफ नाही होत, लय त्याला हे करावं लागतं, एफर्ट्स घ्यावं लागतात. आणि मला असलं किचकट काम मग नको वाटतं करायला. पण जास्तच खराब झालेली. आणि जेवढं आपण सांगितलं ना बारीक डिझाईनचं घेऊ ना, तेवढं मग आपल्याला नंतर साफ करायला खूप वेळ लागतो आणि त्रास पण होतो. मग ब्रश थोडासा ओला करून मी अशा टाईपमध्ये पुसून घेतलं. एवढी छोटी जागा आहे ना की ते कशानं साफ करायचं हे कळतच नाही. आणि खूप म्हणजे धुराळा बसतो, त्यामुळं विचित्र पण दिसतं ते. आणि सेम डिझाईन खाली पण आहे, तर ती पण मला साफ करून घ्यायची. जशी सुट्टी लागली ना तसं नुसतं हेच काम चालू आहे. हे साफ कर, ते साफ कर, परत आहे तसंच होतं आहे. परत इथं साफ कर, तिथं साफ कर, परत ते आहे ते तसंच होतं आहे. असं एवढा वैताग आला ना, असं वाटते स्कूल असतं ते बरं झालं असतं. आणि म्हणजे त्या निमित्तानं कसं आपण म्हणतो सुट्टी आहे तर चला आज हे काम एक्स्ट्राचं करूया, ते करूया, असं होतं आहे. दररोजच काही नाही काहीतरी काम एखादं वाढवच होतं आहे. तर बघा एवढं ब्रशनं मी साफ केलं ना तरी पण आतमध्ये थोडंसं राहिलं आहेच. म्हणजे कशानं हे साफ करू मलाच काय कळना झालं. आणि आता आज साफ केलं आहे का नाही, 2 दिवसानं तुम्ही बघा परत आहे तसंच होईल. एवढे त्याच्यावरती धुराळा बसतो. त्याच्यानंतर सगळा बेड एकदा पुसून घेतला, साईडून वगैरे सगळ्या बाजूनं जे काय खाल्लून जिथून जिथून आहे फर्निचर ते सगळं पुसून घेतलं. ह्याचं इथे निवांत टी व्ही बघायचं चाललं आहे. टकलूचं टी व्ही बघत काहीतरी खातो आहे. परत त्या गाद्या ठेवायचं एक टेन्शन, एवढी जड गादी आहे ना वरची, जाड पण आहे त्याच्यामुळे जड आहे, आणि खालची पातळ आहे त्यामुळे हलकी आहे, तिला काय नाही वाटत. आणि एकदम कट टू कट साईज आहे ना, त्यामुळे बसवायला जरा वेळ लागतो. त्यानंतर बेडशीट वगैरे हातरून घेतलं आणि बेडच्या पाठीमागं पण भरपूर सारी घाण होती, त्यामुळं मग ती झाडून घेतली. बेड सारला पाठीमागे, तो पण सारणं म्हणजे एकटीचं काम नसतं. खूप जड आहे, खूप म्हणजे खूप जड आहे. कारण आम्ही बनवून घेतलेला बेड आहे तो, आणि फोल्डिंगचा आहे. शिवाय जर आम्हाला शिफ्टिंग करायचं असेल तर आम्ही फोल्ड करून तो नेऊ शकतो, अशा टाईपमध्ये आम्ही करून घेतला आहे. आणि मग उशांचे पण कवर काढून घेतले धुण्यासाठी, खूप खराब झालेले. सगळं काही व्यवस्थित ठेवलं. आणि आता नंबर आला तो चपलांचा एक एवढा बाजार उठला आहे ना की घेताना काय वाटत नाही, पण ठेवताना असं वाटतं नको. आणि खेळणी ह्या दोघांची कॅरेट भरून वाहतं या, आणि एवढंच सगळं खेळणी असतील कॅरेट भरून, गावाला पण आहेत. म्हणजे नुसती खेळणी घ्यायची, एक दिवस खेळायची, परत त्याच्याकडं कोण काय बघत नाही, असं असतं या दोघांचं. आणि काय झालं ना, बड्डेला वगैरे खूप खेळणी लोक आणतात. माझं तर म्हणणं आहे बड्डेला तुम्ही जे यूज होणार आहे ना त्याच वस्तू द्या. अशी खेळणी वगैरे देऊन ना असं होतं बघा, 1 दिवस 2 दिवस खेळतात, परत त्या अशाच वस्तू पडतात. त्यापेक्षा ज्या यूज होतात शाळेत वगैरे त्याच वस्तू, मी तर माझा हाच प्रयत्न असतो. आणि मी भरपूर जणांना म्हणजे इथले बड्डे असतात ना त्यांना अशाच गोष्टी देते, अशाच वस्तू देते की त्या स्कूलमध्ये यूज होतील, अशाच वस्तू मी दिलेल्या आहे ती. तर आता इथे स्कूलचे वगैरे शूज बघा, जे नको आहेत ना ते मी आता बाहेर काढते आहे, कारण खराब झालेले असतात बघा, चिकटा वगैरे गेलेला असतो, साईजचा प्रॉब्लेम असतो, कुठं काय असतं. तर म्हटलं ते टाकावेत डायरेक्ट आता कचऱ्यामध्ये, कारण पुढच्या वर्षी तर येणार नाहीत आणि नवीनच घ्यावे लागतील. मग घरात पसारा कशाला, म्हणून ते सगळे जे टाकायचे होते साईडला काढले. आणि स्टँड वगैरे सगळं झाडून वगैरे घेतलं, व्यवस्थित लावून ठेवलं. ज्या नवीन चप्पल आहेत ना त्या बॉक्समध्ये, म्हणजे चांगल्या ज्या आहेत ना यांचे शूज, आणि माझ्या 2-3 चप्पल आहेत ज्या चांगल्या आहेत, स्टोन वगैरे आहेत त्याच्यावर, त्या मी अशा बॉक्समध्ये ठेवलेत. कारण वरती मग धुराळा बसतो खूप, आणि मग ते खराब वाटतं. आणि साफ नाही करता येत. आपण नॉर्मल चप्पल धुवू पण शकतो, पण तशा चप्पल बघा ही वाली. पण अशा चप्पलना मला तर वाटतं एवढ्या महागाच्या आपण घेतो, पण फंक्शनलला जेव्हा फंक्शन असेल तेव्हाच घालतो, नाहीतर मग अशाच पडून राहतात. तर अशीच चप्पल ही माझी पडून आहे, 2-3 वेळाच घातली असेल फंक्शनला, आणि मग ती बॉक्समध्ये बंद असते. जेव्हा चांगला फंक्शन येईल तेव्हाच ती बाहेर निघते.
त्यामुळं मग ती बॉक्समध्येच मी ठेवून दिल्यात. 2 माझ्या चप्पल यांचे चांगले शूज असतात ते. बाकीचे आपल्या नॉर्मल चप्पल आहेत. जवळजवळ माझ्याच चप्पल जास्त असतील, मीच अशी म्हणते, पण माझ्याच चप्पल जास्त आहेत. तरी पण माझं मन भरत नाही, मला हव्याच असतात अजून नवीन चप्पला. तर खेळणी काढली ना आपण, म्हटलं ना आता हे नाही वापरत तुम्ही, हे नाही यूज करत, आपण हे देऊन टाकूया भंगारवाल्याला किंवा टाकून देऊया. तर ही दोघं ना अजिबात टाकून देत नाहीत. म्हणतात हे खेळणारे मम्मी आम्ही हे नको टाकू, ते खेळणारे आम्ही हे नको टाकून. त्यामुळे मग जास्तच ते होत जातं. आणि ज्या घरात असतात ना लहान मुलं, त्यांच्या घरातली अशीच अवस्था असते बघा. कुणाच्या पण एक हे भरलेलंच असतं प्रत्येकाच्या घरचे खेळण्यांनी, एवढी खेळणी असतातच. त्यानंतर बघा ह्या दोघांना मी होळीला ज्या पिचकाऱ्या घेतलेल्या खूप मोठ्या मोठ्या चांगल्या, तर त्या पण आहेत. आता त्या तर आपण टाकून देऊ नाही शकत, कारण म्हटलं पुढच्या वर्षीसाठी यूज होतील. ह्या वर्षी 1 दिवस यूज केला की तशाच राहिल्या त्या. आणि काल ना हे खेळण्यांचं कॅरेट आराध्यानं स्वच्छ करून ठेवलं आहे तिनंच. फक्त मी आता नॉर्मल दुसरी पिशवीत तिचं काय काय खेळणी आहेत ते भरून ठेवणार आहे. तर सकाळचा ब्लॉग आत्ता स्टार्ट करते परत. सकाळची तीच कामं होती रेग्युलर, भांडी कपडे, त्यामुळे दाखवलं नाही. आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करायला लागले. आज मस्त असं घुटं बनवणार आहे. तर भरपूर दिवस झाले घुटं बनवलं नव्हतं, आज बनवते आहे. तर चला, असं का होतंय. तर बघा घुट्यासाठी इथं मसाला करते. मिरच्या भाजायला ठेवले. इथं कोथिंबीर, जिरं, मीठ आणि लसूण घेतलाय. आता मिरच्या टाकून हे सगळं बारीक करायचं. इथं डाळ शिजवून घेतले. तर इथं काय झालेलं काय माहिती, कारण व्यवस्थित दिसत नव्हतं, सेटिंग चेंज झालेली का काय पोरांनी केलेलं. आता इथं मी घुटं बनवते आहे. लांबूनच तुम्हाला दाखवते, कारण कॅमेरा आणि किंवा मोबाईल हे गॅसजवळ घेऊन देत नाहीत, वरडतातले. त्यामुळं मी लांबच लावला आहे. इथे बघा तेल गरम केलं आहे कढईमध्ये थोडंसं, आणि मोहरी आणि जिरं आणि कढीपत्ता याची फोडणी दिली. आता मग कढीपत्ता टाकल्यानंतर जास्त उडतो, त्यामुळे आपण लांब पळायचं आहे, कारण कढीपत्ता मी नेहमी धुवूनच घेते. त्यानंतर जो हिरवं वाटण केलेलं ना ते टाकलं, ते आता 2 मिनटं आपण परतून घ्यायचं आहे. आणि काय झालं ना, घुटं करायचं म्हटलं ना की विकतची डाळ असते, माझी तरी घरची नसते केलेली. घरची केलेली कसं आपण उडीद भाजून केलेली असते, त्यामुळं चांगलं लागतं घुटं. पण विकतची नुसती नॉर्मल आपली उडीदच हे बारीक केलेलं असतात, तशी डाळ असते. त्यामुळं पहिल्यांदा मी थोडंसं ते तव्यावरती नॉर्मल गरम करून घेते डाळ, आणि त्याच्यानंतरच शिजवून घेते उडदाची डाळ. नेहमी दुकानातून आणल्या ना की असंच करायचं, थोडीशी भाजून घ्यायची नॉर्मली तव्यावरती बारीक गॅस करून, आणि त्यानंतर मग शिजायला ठेवायची. मस्त शिजवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग घोटायची त्याला. तर हा हिरवा मसाला भाजून घ्यायचा बारीक गॅसवर 2 मिनटं. आता प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल, मी जशी बनवते तसं तुम्हाला दाखवते. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि जी डाळ आपण ही केली ती त्याच्यामध्ये टाकायची. संध्याकाळी बघा माझं डोकं लय दुखत होतं, म्हणून यांना सांगितलेलं माझ्या डोक्याला थोडंसं तेल लावून द्या. आणि मग इथं बाबू मध्ये करत होता, त्यामुळं त्याच्या टकल्याची मालिश करत होते ते. तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग शॉपिंगचा डीमार्टचा. कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.